हो, मी सांगितलं की नमस्कार मित्रांनो. निवडक उद्यमीच्या साप्ताहिक मीटिंगमध्ये आपलं स्वागत. निवडक उद्यमी काय आहे हे थोडंसं जाणून घेऊया. हा एक निवडक उद्यमी मंडळींचा ग्रुप आहे. उद्दिष्ट व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं. तसंच खास करून मराठी समाज जो व्यवसाय तितका अग्रेसर नाही, त्यातील उद्योजक मंडळींना एक व्यावसायिक ज्ञानाचा रिसोर्स उपलब्ध व्हावा. याचा अर्थ ग्रुप फक्त मराठीच माणसांकरता आहे असं मात्र नव्हे. याचं कार्यपद्धती आणि सभासदत्व. निवडकचे सभासद हे दर शुक्रवारी 8 ते 9 या वेळात ऑनलाईन भेटतात. कोरोना काळाच्या आधीपासूनच ऑनलाईन मीटिंग होत आहेत. 11 डिसेंबर 2019ला निवडक उद्यमीचा जन्मच मुळात या संकल्पनेतून झाला. मेंबर उद्योजक किंवा इतर उद्योजक प्रत्यक्ष झेलत असलेल्या अडचणी नजरेसमोर ठेवून चर्चा केली जाते. तसंच बिझनेस एका वरच्या पातळीवर नेणे याकरता याच्याकरता काही आयडियाज शेअर केल्या जातात. या आठवड्यात एक मीटिंग ऑनलाईन असते याच्यामध्ये. तर व्हॉट्सअप ग्रुप मार्फत विविध चर्चा होत असतात. या चर्चांमधून उभे राहतात प्रश्न, प्रेरणा इत्यादी आणि पाठोपाठ ऑनलाईन मीटिंग्समध्ये चर्चेला जाणारा विषय. म्हणजे आज जो चर्चा होणारा विषय आहे तो काही व्हॉट्सअपवरच्या आधीच्या चर्चेचा संचित आहे काही किंवा त्याचा रिझल्ट आहे असं म्हणूया आपण, परिणाम आहे असं म्हणूया. तर हा व्हॉट्सअप ग्रुप हा पेड आहे. याची फी आहे वर्षाला 3,540 रुपये. आपल्या स्वतःत जर बदल घडवायचे असतील व्यावसायिक म्हणून तर तशा मानसिकतेचे लोक आजूबाजूला असावे लागतात. यावर जर आपला विश्वास असेल तर निवडक उद्यमी हा अत्यंत योग्य आणि फक्त निवडक उद्योजकांचा समूह आहे. काही प्राथमिक बाबींची पूर्तता केल्यावरच सदस्य होता येते. फक्त ऑनलाईन मीटिंग अटेंड करायची असतील तर सभासद होण्याची गरज नाही. प्रत्येक शुक्रवारची मीटिंग तसेच त्याचे विषय आपल्या व्हॉट्सअपवरती डायरेक्ट समजण्याकरता 9850997110 म्हणजे माझा नंबर आहे. या क्रमांकावर 600 हा आकडा, इंग्रजी आकडा टाईप करून तुम्ही व्हॉट्सअपद्वारे सेंड करा. तुम्ही आपोआप लिस्टला सबस्क्राईब व्हाल. मी तुम्हाला जसं म्हटलं त्याप्रमाणे मीटिंगमध्ये फक्त ही चर्चा होते. बाकी त्याच्यावरती बोलणं, त्याच्या विस्तृत स्वरूपात त्यात चर्चा करणे, पुढे पुढे विचार करणे वगैरे अशा अनेक गोष्टी त्याच्यामधल्या असतात त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती होतात. तो ग्रुप आमचा पेड आहे. भविष्यातील योजना. आमचे काही काही सध्या मीटिंग्स आम्ही करतोय, ऑफलाईन पण मीटिंग्स करतो. जसं आत्ताच आम्ही बोललो की काही वेगळ्या मीटिंग्सचा पण जायचा प्लॅन आहे. तर काही फंडिंग पिच असतात. हे वेगवेगळे विषय आम्ही आता ग्रुपवरती शेअर करायला लागलो. हे व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळं असतं. तर वेगळ्या प्रकारे ज्ञान विस्तृत करणे हा त्यातला एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे निवडकचा. आम्ही निवडकच्या आतमध्ये काही प्रयोग सुद्धा करत असतो. काही यशस्वी होतात, काही यशस्वी होत नाहीत. पण दॅट इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस. त्यामुळे निवडक सातत्य सतत प्रयोगातलं हाच आम्ही त्याचं यश समजतो. तर ओव्हर टू निशांत आवळे. निशांत आज एक वेगळ्या विषयावरती त्याची केस स्टडी नाही म्हणणार पण अभ्यास सादर करेल. तर मी फक्त निशांतला सांगतो की निशांत प्रकट व्हावं आणि आपला विषय पहिली प्रस्तावना आणि ते मांडावा. फक्त एक चालू करायच्या आधी सांगतो की ते प्रत्यक्ष जो व्हिडिओ वर तू शेअर करायचा ना निशांत, ते तर जेव्हा व्हिडिओ सुरू होईल तेव्हा मला फक्त सांगतो, कारण तेव्हा हे पॉज करायला लागेल आपले व्हिडिओ. याचं कारण असं असतं की युट्यूबच्या कधी कधी पॉलिसीज आड येतात आणि मग तो पूर्ण व्हिडिओ कधी कधी आपला तो नाही म्हणून सांगतो, पब्लिश करता येत नाही. म्हणून आम्ही एक सोय अशी केलेली आहे की खालती चॅप्टर्स नावाचा प्रकार असतो युट्यूबच्या. तर ते चॅप्टर्समध्ये आपण हा भाग पहिला व्हिडिओचा भाग आणि नंतर पुढची चर्चा आणि बाकीचा असं आपण टाकतो. तर त्यावेळेला फक्त निशांत मला सांग जेव्हा करशील तेव्हा मला पॉज करा, मग मी तेव्हा पॉज करतो आणि मग पॉज करून उरलेला भाग परत सुरू होईल. तर स्पॉटलाइट रिमूव्ह करतो माझ्यावरचा आणि ओव्हर टू यू. धन्यवाद. स्वागत सगळ्यांचं आजच्या मीटिंग मध्ये. थोडीशी प्रस्तावना मी लिहिली होती की संस्थापकातले काही कंपल्सरीली अपेक्षित गुण म्हणजे असतात, डेव्हलप करता येतात. हा भाग ग्राह्य धरूनच म्हणतोय की विक्री तंत्र हे त्याला अवगत पाहिजे किंवा त्याने त्याच्यावरती फोकस करावं, त्याच्यावरती काम करावं. आणि त्याचाच एक भाग असा की बऱ्याच वेळेला असं म्हणतात, आणि मी जेव्हा हे पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक मी छोटीशी गोष्ट शेअर केली होती की तुम्हाला असं काहीतरी डेव्हलप आणि ते करता येतं प्रयत्नांती की तुम्ही प्रश्नच असे विचारायचे की तुम्हाला अपेक्षित उत्तर येतील, याची प्रॅक्टिस करता येते. त्याचं एक छोटंसं उदाहरण मी प्रस्तावनेत शेअर केलं होतं. त्याच्या समांतर पातीवरती आज आपण पाहणार आहोत. बऱ्याच वेळेला असं होतं की
आज आता इन्फ्लुएन्सर्स आणि चांगल्या अर्थाने मी म्हणतोय फायनान्स किंवा बिझनेस रिलेटेड इन्फ्लुएन्सर खूप आहेत आणि बऱ्याच जणांना आता म्हणजे तो ओव्हरऑल सोशो इकॉनॉमिक सेटअपच आता असं आहे की लोकांना अटेम्प्ट करायचंय एस्पेशली यंग लोकांना एंटरप्रिनरशिप अटेम्प्ट करायची आहे. आणि मग शिकण्यासाठी आज सोशल मीडिया अवेलेबल आहे. काही चांगले इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांनी ऑलरेडी त्यांच्या आयुष्यात काहीतरी करून दाखवलंय आणि मग फक्त होतंय कसं की ती मंडळी ऍक्सेसिबल नाही. पण जेव्हा ती मंडळी काही कारणास्तव तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचता किंवा ऍक्सेसिबल होतात तेव्हा त्यांना तुमच्यामध्ये इंटरेस्ट कसा वाटला पाहिजे, काय केलं पाहिजे, तुम्ही काय प्रिपरेशन केलं पाहिजे आणि त्याची एक काहीतरी एक वन ऑफ द ठराविक असे काहीतरी त्याचे एक टेम्पलेट त्याच्याबद्दल आपण आज ऐकणार आहोत. दोन मंडळी एक व्हिडिओ आपण प्ले करणार आहोत. फायनान्स विथ शरण म्हणून एक व्यक्ती आहे, त्याचं चॅनलचं नाव आहे फायनान्स विथ शरण. डीपली रुटेड नॉलेज आहे फायनान्स बद्दलचं, पण कॉमन मॅनला समजायला पाहिजे म्हणून थोडस तरल विनोदी किंवा एकदम मुश्किल भाषेत तो मांडतो त्याच्या चॅनलवरती किंवा रीलवरती वगैरे. दुसरा व्यक्ती राज शमानी, ज्याचे आम्ही इथे न्यूयॉर्कमध्ये त्याने बऱ्याच मंडळींचे घेतलेल्या मुलाखती पण आम्ही इथे काही गोष्टी समजण्यासाठी म्हणून दाखवल्या. जवळपास 500 लोकांपेक्षा जास्त लोकांच्या 30 लोकांचे इंटरव्ह्यू घेऊन गेलाय. हायली रेप्युटेड युट्यूबर आहे, इन्फ्लुएन्सर आहे. हाऊस ऑफ एक्स नावाचा त्याचा स्वतःचा एक ब्रँड आहे. सध्याचं वय वर्ष फक्त 26. तर फायनान्स विथ शरणने राज शमानीचा घेतलेला इंटरव्ह्यू आणि त्याने एके ठिकाणी आपल्याला ह्या विषयाबद्दल माहिती दिली आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला एखाद्या प्रतिक्रियश व्यक्तीला भेटण्याची संधी येते तेव्हा तुम्ही कशासाठी भेटताय त्याला. समजा तुमचं असं तुमच्या मनात आहे की ह्याच्या बरोबर माझा कायमचा रोपो राहायला पाहिजे किंवा संबंध राहायला पाहिजे, तर त्या 15 मिनिटात तुम्हाला काय करायचंय त्या अनुषंगाने. आणि हे सगळं कनेक्ट होतंय शेवटी परत तुम्ही कसं विकता त्या हिशोबाने. तर थोडक्यात आपण काय पाहणार आहोत त्याच्याबद्दल माहिती दिली मी तुम्हाला. मी स्क्रीन शेअर करतो. सर रेकॉर्डिंग स्टॉप करायचं असेल तर प्लीज निशांत. तर विषय हा होता की बऱ्याच वेळेला आता कसं आहे ना, सगळ्यांना ऐकून माहिती असेल की आपण सगळे एंटरप्रिनर्स आहोत, पण बिझनेसच्या प्रत्येक स्टेजला ना डिफरंट माइंडसेट लागतो. 0 to 1, 1 to 10, 10 to 100. आणि तो त्या स्टेजला गेल्याच्या नंतर अक्वायर करण्याएवढी मुभा नसते आपल्याकडे. आपल्याला त्या आधीच्या स्टेजला समजलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला वाटतं की हे सोशल मीडिया वगैरे फार महत्वाचे आहेत. कारण हे ऐकून आपल्याला कळतं की अरे त्या लेवलला असताना आपली विचारसरणी काय असते पाहिजे. आणि विकणं 24/7 आहे कुठल्याही फाउंडरसाठी. मग तो इन्व्हेस्टरला विकत असू दे, तो कस्टमरला स्टोरी टेलिंग इज द बिगेस्ट स्किल असं लोक म्हणतात. ते तसं आहे की मग मला जर एखाद्याने काहीतरी त्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवलंय भरीव, त्याच्याकडून त्याची विचारसरणी त्याच्या डोक्यात चिरायचं असेल तर त्याच्यापर्यंत पोहोचायचं कसं आणि पोहोचताना मग काय असेल. आता हे एक वन ऑफ द टेम्पलेट आहे. नॉट नेसेसरीली प्रत्येक वेळी वर्कआउट होईल, पण एक माहिती झाली की एखाद्या व्यक्तीला टिपिकली आता ह्या उदाहरणात महेंद्रसिंग धोनी कूल कंपोज येते. आता जगभर इतक्या वेळा क्लिशे ते बोलून झाले, त्याला कशाला इंटरेस्ट वाटेल आपण तेच परत रिपिटेटिव्ह मोड मध्ये बोललो तर. आणि मला तुझ्या ज्ञानाचा जो काही फायदा करून घ्यायचा आहे ते ह्या स्पेसिफिक गोष्टीमुळे मी फार इन्फ्लुएन्स आहे. त्यावेळी तुझी विचारसरणी काय होती, तू टफ डिसिजन्सच्या वेळी कसं डील करतोस, काय तुझे थ्रेट्स असतात, असं सगळं विचारलं तर ते स्पेसिफिक होतं आणि मग समोरच्याला इंटरेस्ट वाटतो. आणि एक नॅचरल फिनोमिना त्याने सांगितला की प्रत्येकाला दुसऱ्याला काहीतरी सल्ला द्यायला हवा. तर हे तसं आहे. शेवटी ह्याचा संबंध की आपण प्रश्न काय विचारतो, आपल्याला जे उत्तर अपेक्षित आहे सगळ्याचा एक कॉमन कनेक्ट आहे. बरीच मंडळी लॉगअप झाली सर. नाही एवढेच आहेत, 7-8 जणच आहेत आज. काही नाही बस. स्मिता मॅडम होत्या. नाही त्याचं काहीतरी टेक्निकल इश्यू आहे तिचा. ये जा होते तिचं. ओके. तर Anyway.
हा बरं, हे आता ह्यांचा एक्सपिरियन्स थोडा आपण गृहीत अशासाठी धरायला पाहिजे ना, की इन्फ्लुएन्सर मंडळी ना बऱ्याच अशा लोकांना भेटतात की जे जे काहीतरी करतायत आणि हा सगळा न्यू एज इंडियाचा भाग आहे. त्यामुळे काही काही कधीतरी अर्ध्या हळकुंडाने पिवळे किंवा आपल्याला तेवढासा दर्जा वाटत नाही, पण तो बिट्स अँड पीसेस मध्ये राजशमानी आत्ता वय वर्ष 26 इंदोर मधून आला, 16व्या वर्षी काहीतरी व्यवसाय सुरू केला. ह्या पॉडकास्टच्या सुरुवातीला त्याने 4 स्टेजेस सांगितले वेल्थच्या. पर्सनल लेवलला काय, मग फॅमिली लेवलला काय, मग कम्युनिटी लेवलला काय, आणि मग एका लेवलला म्हणजे when you are more than 500 crores network, तेव्हा तुम्हाला मोठेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. मला फिलॉन्थ्रॉपी व्हेरी नॅचरली सुचते तेव्हा, पण मग तुम्हाला क्लायमेट चेंज बद्दल काम करायचं असतं, भारतासाठी काम करायचं असतं आणि असं. तर एंटरप्रिनरशिपची कॅरेक्टरिस्टिक बिल्ड करण्यासाठी या सगळ्या उपयोगाच्या गोष्टी. ग्रेट. बघणार प्रेक्षकांकरता सांगतोय फक्त की युट्यूबवरती जे लोक बघतील ते जेव्हा कधी बघतील, आमची अशी अपेक्षाच नाही की लगेच कोणी बघावं आणि छान 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 म्हणावं त्याला, पण जेव्हा कधी बघतील याच्यातला पर्पजच आहे की थोडंसं हे ज्ञान डिकोड करून जर आपल्या इथे आणता आलं आपल्या उपयोगाचं, हे तत्व आणायचा प्रयत्न आहे. त्याची लिंक तुम्हाला खालती डिस्क्रिप्शन मध्ये दिसेल. मी निशांत तुला थोडासा स्पॉटलाइट तुझा बंद करू चालेल? हा, माझंही बंद करतो म्हणजे ऍक्च्युली, आणि तुम्हाला दाखवतो की कुठे ही लिंक. हा जो व्हिडिओ आहे याची लिंक बरेच लोकांना माहिती नसतं ना, ही लिंक कुठे. तुमच्या व्हॉट्सअपला सबस्क्राईब असाल तर तुमच्या लिस्टला तुम्हाला ते येईल. तुम्हाला जस्ट दाखवतो मी कुठे लिंक येईल ती. आय विल जस्ट शेअर, आणि बाकीचे रिसोर्सेस पण तुम्हाला सांगेन मग त्याच्याबरोबर की कुठले कुठले निवडक उद्यमीचे रिसोर्सेस. हा पहिला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आमचा निवडक उद्यमीचा, हा तुमच्या समोर दिसेल. वी आर ऑलवेज काही वेगळ्या गोष्टी त्याच्यावरती शेअर असतात, ते तुम्हाला दिसेल. याच्या आधी सुद्धा दिसेल. आता इथे मी गेल्या आठवड्यात एक अटेंड केलं होतं एक सेशन, त्याच्यावरती मला काय मिळेल त्याच्यावर टाकलंय मी. तर हे सगळं ऑफ टॉपिक आहे. हे भीमन सरांनी एक टाकलंय आर्टिकल, अँथनी सरांचं एक आर्टिकल याच्यावरती आहे. काही प्रमोशनल असतं, कमी असतं पण थोडंसं. आम्ही खूप निवडक टॉक असतो याच्यावरती, हा त्यातला महत्त्वाचा विषय. देर इज एक दोन गोष्टी आहेत ना, नॉईज आणि व्हॉइस. तर इकडे हा व्हॉइस तुम्हाला दिसेल, नॉईज कमी दिसेल. तर दिस इज निवडक उद्यमीज व्हॉट्सअप ग्रुप, आणि वेन यू बिकम अ मेंबर यू विल गेट टू ॲक्सेस धिस ग्रुप. तर हा थोडासा निश ग्रुप आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मागोमाग दुसरं मी काही काही रिसोर्सेस जे कॉमनमध्ये, जे फ्रीमध्ये रिसोर्सेस, ते पण तुम्हाला दाखवतो आणि कसे ऍक्सेस करायचे दॅट ऑल्सो आय विल ट्राय टू शो यू. तर तुम्हाला तसं म्हटलं की एक हे दाखवलं तुम्हाला मी. हा चॅनल आहे निवडक उद्यमीचा, याची मी तुम्हाला लिंक चॅटबॉक्समध्ये टाकतोय लगेच आत्ता इथे. सो यू कॅन सबस्क्राईब टू द चॅनल. आपल्या पण ग्रुपचे जे मंडळी नसतील सबस्क्राईब झाले त्यांनी या लिंक टाकलेली आहे मी आत्ता चॅनलची, आणि मी आपल्या ग्रुपवर पण लगेच टाकतो, कारण हे नंतर परत वेळ होत नाही म्हणून. मी थोडासा तुम्ही गैरफायदा म्हणू शकता या गोष्टीचा. फायदा, गैरफायदा नाही आहे, फायदा घेऊन जर मी टाकून देतो त्याच्यात. जस्ट पोस्ट. तू आत्ताचे व्हिडिओची लिंक टाकलीस का निशांत? हा, व्हेरी गुड. त्याचं तर पुढचे चॅप्टर्स कसे ऍक्सेस करायचे ते पण दाखवतो. हे काय होतंय, ह्याचा खालती बँड येतो ना याचा, कशाचा, याचा रे, झूमचा. ते मध्येच पेन्सिल दाबली जाते, काहीतरी अॅनोटेड दाबलं जातं, असं काहीतरी होतंय माझ्याकडनं. एनिवे, तर आता तुम्हाला याच्या आपल्या ग्रुपवर पण मी एक लिंक टाकलेली आहे, आणि आय विल जस्ट शो यू की हा जो प्रत्यक्ष कंटेंट येतो, आता लास्ट टाइमचा एक कंटेंट होता आमचा, तो कसा इथे ऍक्सेस करायचा, आय विल जस्ट शो यू दॅट. तर हा एक निवडक उद्यमीची मीटिंग होती 2/6ची. तर ती मीटिंगचा व्हिडिओ तुमच्याकडे येतो. हा डायरेक्ट व्हिडिओ प्ले होऊ शकतो, लिंक येते, आणि त्याच्या खाली चॅप्टर्स आहेत हे. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे चॅप्टर्स बघा. निमेश पारेखचा असाच व्हिडिओ होता, याच्याबद्दल निवडक उद्यमीचं बोललं. निमेश पारेख यांचा व्हिडिओ आपण 7.20 ही लिंक आहे त्या व्हिडिओची, ही प्ले करून. जसं आज जे निशांतनी सांगितलंय, राज कमानींचा दाखव सांगितलं त्यांनी, तशी इथे लिंक येईल, आणि मग त्याच्या मागे पश्चात चर्चा आपण बोलतोय, आणि मग बाकीचं काही असेल ते, तर तुम्ही इथपासून पण हे डायरेक्टली ऍक्सेस करू शकता. तर असा हा व्हिडिओ कॅन ऍक्सेस तुमच्या व्हॉट्सअपला येईलच तुमच्याकडे. निवडकचा आपला हा पण ग्रुप आहे, फेसबुक ग्रुप आहे, 721 मेंबर आहेत आता ऑलरेडी. याच्यावरती सुद्धा आपण प्रमोशन यू कॅन डू, इफ यू वॉन्ट, इफ आर इंटरेस्टेड इन प्रमोशन यू कॅन डू इट. तर हे 3-4 रिसोर्स आहेत, आणि तुम्हाला ब्लॉग म्हटलं, या ब्लॉगवरती आपल्या सतत चर्चा, काय 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 लेख बरेच वेळा मी लिहितो. तुमचेही तुम्ही जरूर सांगू शकता लेख असतील तर. तर हे आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी, हे थोडंसं एक्सप्रेसिव्ह जास्ती आहे, म्हणजे निवडक कंटेंट आहे हा.
तर तुम्ही जरूर याला सबस्क्राईब करत राहा हे म्हणतो. आता मी शेअरिंग स्टॉप करतो आणि एक वेगळ्या विषयावरती बोलायचंय. त्याच्या आधी दुसऱ्या कोणाला काही, अँथनी सर, मी तुम्हाला एक या आठवड्यात फोन करतो बघा, तुमच्या लक्षात असेल तर. तुमचा फोन लागल्यानंतर झाला नाही. तर आय चालेल. वॉन्टेड यू टू शेअर सम, म्हणजे तुमचा विषयावरतीच आहे. तुमचा जो विषय आहे बिझनेस मॉडेल कॅनव्हास, आत्ता नाही करणार मी हे, पण त्याच्यातला एक एक पैलू जो आहे ना, त्यात 9 ब्लॉक्स आहेत. त्यातला सगळ्यात कठीण पैलू समजायला तो म्हणजे व्हॅल्यू प्रॉपोजिशन. माझ्यामध्ये खूप टफ आहे ते. तर ते जर तुम्हाला काही करून एक त्यातला पैलू, फक्त आत्ता नाही, आत्ता करू नका, पुढच्या वेळी जर तुम्ही केलात. आपण एक टूल शेअर करायचं म्हणतो ना सारखं, तर कॅन यू शेअर इट लाईक अ टूल, की इथे जेवढे लोक आहेत त्यांच्याकडून आपण व्हॅल्यूचं काहीतरी तुम्ही एक छोटं नॉमनक्लेचर दिलं. आता काहीतरी त्यांनी सँडविच अप्रोच म्हटलं बघा व्हिडिओमध्ये. तर तुमचं जो व्हॅल्यू प्रॉपोजिशन आहे ते काय सँडविच अप्रोच, जसं आपलं 1 मिनिट आहे, आपलं व्हिडिओ, आपलं नेटवर्किंग म्हणलं 1 मिनिट असते, आपण स्प्लिट करतो ना, 1 2 3 4 5 6 7. असं जर तुम्ही काही देऊ शकलात ना व्हॅल्यू प्रॉपोजिशन, तर दॅट कॅन रिअली हेल्प पीपल. ऑफकोर्स मला 100% खात्री की तुम्हाला याच्यात काय असं वाटणार नाही की तुमचं प्रीमियम प्रोडक्ट आपण इकडे घेतोय का काय, असं काही विषय नाहीये. नाही 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 झालं तर उपयोगच होईल म्हणजे तुम्हालाही. हाच माझा उद्देश आहे त्यातला. म्हणजे खरं म्हणजे की तुमचं जे प्रीमियम प्रोडक्ट आहे टोटल, जे प्रीमियम पेक्षा काय, शेवटी ते ऑफर करायला वेळ लागतो ना. व्हॅल्यू बिझनेस मॉडेल कॅनव्हास सबन डिलिव्हरी करायचं 2, मला वाटतं 2-2 तासाचे का 3-3 तासाचे 2 सेशन असतात ना तुमच्या, मला वाटतं नाही का. सो इट टेक्स टाइम. पण हो. त्याच्यातला एक व्हॅल्यू प्रॉपोजिशन हा जर पहिला विषय कळला ना, तर लोकांना खूप फायदा होईल. तर पुढच्या वेळी तुम्ही एक टूल किंवा याच्याबद्दलीच तुम्ही प्रत्यक्ष हे घेतलं, जसं निशांनी आज सेशन चालेल घेतला, चालेल. तर आपण एक त्याला छोटीशी ऍक्टिव्हिटी घेऊ हा ज्याच्याने ऍक्टिव्हिटी बेस्ड, व्हॅल्यू करेक्ट करेक्ट करेक्ट. प्रपोजिशन स्टेटमेंट डिफाईन करू हेच शकतो. म्हणायचं मला, हेच म्हणायचं. आणि थोडंसं याच्यावरती कंटेंट जर बनवता आला तुम्हाला, तर मी थोडंसं याच्यावरती आपल्या लिस्टला थोडंसं टाकून, मला थोडं लास्ट वीकला थोडंसं बरं नव्हतं, म्हणजे आमच्या घरात पण आजारपण आहेत आणि निशांत नव्हता आणि स्मिता पण आजारी होती. तर देर वॉज नो, एकही शिलेदार अवेलेबल नाही, त्यामुळे गेल्या वेळची मीटिंग आम्ही रद्द केली. पण यावेळी आपण थोडंसं बिल्ड करू ते, तुम्ही सांगितलं तर थोडंसं आपण मेसेज टाकून वगैरे तुम्हाला लोकांचा उपयोग होईल. सो इफ यू कॅन डू दॅट, आणि आपापली लिस्ट पण आपण टाकूया, आपली जी काही लिस्ट असेल त्यात लोकांना सांगूया. व्हॅल्यू प्रपोजिशन ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, अतिशय महत्वाची गोष्ट. ते कळायलाच मुली 2-2 3-3 वर्ष जातात. म्हणजे माझी बरीच वर्ष गेलीत, अजूनही मला व्हॅल्यू माझी शोधायला कधी कधी त्रास होतो. तर तुमच्यासारखं सिद्धस्त माणूस असेल तर त्यांनी हे जरूर पुढच्या वेळी सांगावं, हे मला चालेल सांगायचं. चालेल. अजून एक गोष्ट मला सांगायची ती म्हणजे, तुम्ही याच्या आधी बोललो होतो, इथे पुण्यामध्ये ई चाय म्हणून एक नेटवर्क आहे. तर त्यांचे दर शनिवारी रविवारी सेशन्स असतात खूप छान छान. तर एव्हरी लास्ट सॅटर्डे ऑफ द मंथ दे हॅव गॉट अ डेमो डे. तर डेमो डे मध्ये प्रत्यक्ष काही स्टार्टअप्स असतात, ते 5-5 7-7 स्टार्टअप्स येऊन समोर डेमो करतात आणि त्यांचं प्रपोजिशन मांडतात, फंडिंग मागतात. तर ते कसं, हे खूप रेडीमेड शिकायची विनामूल्य संधी आहे. दे आर ऑफरिंग इट फॉर फ्री. आणि प्लस 100-200 स्टार्टअप्स असतात त्या दिवशी, मुलं असतात सगळी. तर त्यांच्यावर नेटवर्किंग ही पण खूप सुरेख संधी आहे. तर मी तुम्हाला जरूर रिक्वेस्ट, कारण दुपारी येते, म्हणजे सकाळी नाही आहे, अर्ली मॉर्निंग. तर आपली जी पुढची मीटिंग जी आहे आपली, शुक्रवारची मीटिंग आपली निवडकची असते, त्याच्याऐवजी आय हॅव प्रपोज की त्याच्याऐवजी आपण शनिवारी पुण्यामध्ये जर येऊ शकलो, आणि बाणेरला आहे म्हणजे मुंबई पुण्याच्या मध्ये येते, तर इफ यू कॅन कम. आणि अगदी गडबड असेल तर झाल्यावर तिकडनं तुम्ही जाऊ पण शकता. तो असं एक सजेशन आहे माझं. तर इफ यू कॅन कम देअर, आपण तिकडेच भेटू. सर मीटिंग महिन्याच्या 4थ्या शनिवारी असते. हा, म्हणजे पुढच्या 24 तारखेला आहे ते त्यांचं एक डेमो डे आहे चांगला. आणि गेल्या वेळी कुठला डेमो डेचा एक एक खूप भारी स्टार्टअपचं मी बघितलं गेल्या वेळी होतं. तर पुढची मीटिंग अशी ठेवावी असं माझ्या मनात आहे. सर मला तर पुढच्या शनिवारी तर नाही जमणार, कारण ते आमच्यामध्ये थोडस फर्स्ट होली कम्युनियन असतं मुलाचं, आणि त्याची मीटिंग आहे. ठीक आहे ना. पण नाही नाही, मी तुमचं असं नाही त्याच्यानंतर म्हणत आहे, पण पुढच्या महिन्याच्या नाही, पण मी बघूया. येईन, कारण मी सांगतो हेडस्टार्ट करून. आता मला माहित नाही हेडस्टार्ट वाले अजून करतात की नाही, हम्म. बट हेडस्टार्ट करून एक नेटवर्क आहे. हम्म. मी हेडस्टार्टचे सेशन्स तेव्हा अटेंड करायचो. अंधेरीला भवन्स कॉलेज माहिती ना मला हेडस्टार्ट, मला माहिती आहे हा, हेडस्टार्ट. भवन्स मध्ये त्यांचे व्हायचे. त्यावेळेला मला ना तेव्हा कुणालच्या कोणच नव्हता, म्हणजे त्यावेळेला कुणालच्या भेटायचं योग आलं. बरोबर. तर त्यांनी सांगितलं पण होतं आधी. एनिवे, तर पुढच्या शनिवारची मला सांगायचं असं, ग्रुपवर टाकीलच मी, पुढच्या शुक्रवारी आपली ही मीटिंग नसेल हे सांगतोय. आणि त्याच्याऐवजी आपण ती आपली जून एंडची चालली होती ना एक मीटिंग ठेवायची पर्सन. तर मला एक दिवस मला भेटला होतास तू, मला आठवतंय, माझं डेक्कनचं ऑफिस होतं तेव्हा. आणि संध्याकाळ झाली बरं का निशांत,
संध्याकाळ झाली होती. हा आणि अर्चना हे नवरा बायको आले ऑफिसला माझ्याकडे आणि चल वडापाव खा म्हणले. वडापाव खायला गेलो आणि तेवढा कॉल आला. तो म्हणणार मला कॉलला जायचंय. म्हटलं कुठे? निगडी 34 किलोमीटर जावे. संध्याकाळी 6:45 दोघे गेले तेव्हा. आणि मी म्हटलं की तू आहे, तो मला 13वा कॉल आहे आजचा. तो ही कशी माझ्या लक्षात आहे, म्हणजे हे सांगतो तुला मी की त्यामुळे ते उभं राहिलं नेटवर्क असं. तर त्यामुळे आपण पोरे सरांना माझी कळकळीची विनंती आहे, ते सॅटर्डे क्लब एक ऑफिस आहे सर. तुम्हाला सांगतो मी, त्याच्या अडकू नका पार पंधात. त्यांना मी अगदी स्पष्ट बोलतो, सगळे लोक आहेत इथे आपलेच लोक आहेत, त्यांना फक्त त्यांचे मेंबर वाढवायचे असतात. मी तुम्हाला सांगतो सर, बस तुम्ही तुमचे मेंबर, त्यांचे मेंबर वाढवा, तुम्ही तुमचा नंबर वाढवा, धंद्याचा करा. एका दिवशी 4 मीटिंग असेल तर एकच मीटिंग करा सॅटर्डे क्लबची, बाकीचे मार्केटचे करा. उरलेल्या वेळेस सॅटर्डे क्लबचं काय ती फुलं व्हायची ते वा. कळलं का तुम्हाला? मी तुम्हाला अनुभवून सांगतोय, काय तुम्हाला सांगू मी अजून. आणि विनीतला माहिती आहे सगळं. विनीत होतं तेव्हा पुणे चॅप्टरला, विनीत होतं. ते कुठनं कुठे नेलं त्याला माहिती आहे. आम्ही म्हणजे माझ्याला कौतुक अजिबात सांगायचं नाहीये, त्याचा काय उपयोग होत नाही हे तुम्हाला सांगतोय. त्यातल्या कनेक्शनचा उपयोग आहे सर, नेतेगिरीचा काय उपयोग नाही तिथे. तर त्या दिवशी या, बाकी जाऊ दे सगळं, कटिंग द स्टोरी शॉर्ट. तर 24ला म्हणतो ना तू? 24 पुढच्या शनिवारी. आता तरी काही नाहीये शक्यतो. कदाचित मी औरंगाबाद लातूरला जाण्याची शक्यता आहे फक्त. आपण तू ते करून जा, हे करून जा. आणि खूपच इम्पॉर्टंट आहे बरं का. खूप तुला आल्यानंतर कळेल की मी काय एवढं इन्सिस्ट करतोय ते. विशांतला पण मी सांगतोय कळकळीन, तू ये म्हणून. संध्याकाळी ना? संध्याकाळी 4 ते 7 आहे काहीतरी. ओके. हा, खूप भारी असतं आणि बाणेरलाच आहे. म्हणजे निशांत तुला पण तिकडनं येऊन तसं येऊन पण जाता येईल परस्पर. तू असं समज की कस्टमर कॉल केलाय वसईचा, असं समज असं. आणि यू कॅन गेट सम गुड पीपल ऑल्सो. नेटवर्किंग पण भारी होईल तिकडे. असं राहायलाच तरी वेलकम आहे, असं नाही आहे. तू यू कॅन कम विथ मी अँड स्टे विथ मी, नो प्रॉब्लेम. आणि विंटे असेल तर विंटेच्या घरी जाऊ आपण राहायला, काय प्रश्न नाही आपलं, आहे की नाही. चलो ठीक आहे. अजून काय महत्वाचं काय शेअर करायचं कोणाला? काय नाही, याच्याबद्दल काय मत असतील? अरे हो, सॉरी. आजच्या व्हिडिओचं मी जरा सांगू का? बोल ना. आपण काय करतो, तो व्हिडिओ मधूनच सुरू होतो ना. हो. तर मला थोडीशी पर्सनली अडचण येते. एकतर ते इंग्लिश त्या दोघांचे मला जुळून घ्यायला वेळ लागला जरा. आणि काय विषय चाललाय मला पहिले 5 मिनिटं कळायलाच नाही. बरं. अशी माझी वैयक्तिक अडचण सांगतोय. आपण एक आपली ती जुनी मेथड करायची का, SSY मेथड? विंटे कोणती रे? SSY ला काय करायचं सांगतो मी तुला निशांत. गुरुजींचे टेप असायचे. ऐका 2 मिनिटं ऐक. गुरुजींचे काय असायचे? टेप असायचे. टेप तेव्हा आठवतं ना निशांत, विनीत? टेप रेकॉर्डर मध्ये टेप कॅसेट घालायचे. गुरुजी इंग्लिश मध्ये बोलायचे. एक कन्सेप्ट बोलला की ते पॉज करायचे, मराठीतून समजावून सांगायचे. एक नंबर प्रकार आहे तो संपूर्ण SSY क्लासमध्ये ते पूर्ण असा क्लास घेतलेला बरं का. हे आता त्यांचं चालले ट्यूट्यूब, असे क्लास घ्या, तसे व्हिडिओ क्लास. गुरुजींनी कधीच घेतलेत ते 94 साला 93 सालापासून घेतले. तर दॅट कॅन बी इम्प्लिमेंटेड. माझ्या परीने सांगतो की हे सगळं मी इमॅजिन करून मी जेव्हा सुरू करतो तेव्हा एकदमच लिंक तुटली जाणार नाही, किंवा जे सुरू होत आहे त्याच्या एकदम इन्सेप्शन पॉइंट पासूनच मी सांगतो, किंवा जेव्हा सिलेक्ट करतो. आता हा सगळा की आपला टाइम कन्स्टंट आहे आणि आज एका विषयाबद्दल बोललो. नाही ते बरोबर सांगितलं तू, पण त्याचं म्हणणं काय लक्षात झालं कसं माहितीये का? ते लता मंगेशकरांचं गाणं आहे ना बसेरा मधलं, जहा पे सवेरा हो बसेरा वही आहे, एकदम काळी 5 मध्ये सुरू होतं. मला एकदम बाउन्सर गेला आज. नाही इंग्लिशचं त्याचं अडचण येणार आहे, समजून गेलं पाहिजे आपण. नाही आता शेअर केलंय तुम्हाला. नाही, एकदा मोशन मध्ये आल्यानंतर मला काही प्रॉब्लेम येत नाही, पण ते सुरुवात गेल्या म्हणजे मला ते लिंकच नाही लागले, असं झालं थोडं. आणि होऊ शकतं ना असं. आणि ते इंग्लिश क्लासिकल इंग्लिश नाहीये, पण ते आंतरप्रिन्युअर टिपिकल ते इंग्लिश आहे. ते नवीन पिढीचं इंग्लिश आहे, त्यामुळे जरा ते जार्गन इंग्लिश आहे. बऱ्याच ठिकाणी तर तो व्याकरणाचा मिस्टेक पण होता. एनिवे, अँथनी सरांना काहीतरी बोलायचंय. बघा ना सर. नाही का? नाही काय नाही. प्रकट होत आहे कसं, एक म्हणजे ह्याचा एक बेस मेजर कनेक्ट असा आहे ना की जे आता 3-4 वर्ष इथे काहीतरी करण्यासाठी म्हणून जेव्हा शोधायला लागतं ना, तेव्हा अक्षरशः मेटाकुटील नाही, मी समजू शकतो ते मराठी भाषेत नाही कंटेंट. अरे नसे नका, मराठीचा विषयच नाहीये. म्हणजे मग
ही नंतरची जे मेकअप करावं लागणार आहे आपल्याला, परत मग तो वेळेचा विषय नाही, येणार. हे पण माझाही एका- लर्निंग आहे, मला पण हा. शिकायला पाहिजे ही गोष्ट. नाही, एखाद मीटिंग आपण फक्त 10 मिनिटाचा व्हिडिओ आणि त्याचं ट्रान्सलेशन वगैरे मला करायला आवडेल ते. अरे, नाही, अगदी ट्रान्सलेशन नाही म्हणत मी. तुला मी सांगितली हा, मेथड. नाही, काय विषय एक चालला असं आपल्या थोडंसं कळालं भाषेतलं. असतं ना. हो, आपल्या भाषेत. हम्म. काय पण ही हरकत तुला मेथड म्हटली ती आमची SSY ची खूप भारी हो. मेथड आहे. हो. आणि मी आता याच्यात वापरतो, माझ्या ट्रेनिंग मध्ये वापरतो मी हे. कधी कधी इंग्लिश कळलं नाही की मग कधी कधी उलट पण होतं, हिंदी पिक्चरचा डायलॉग मला इंग्लिश मध्ये समजावून सांगायला लागतो, असं पण होतंय. बराच वेळा. हा, चलतंय. अजून काही घोषणा कोणाच्या, काय काही खास गोष्टी, काही अचिव्हमेंट्स, काही पॉझिटिव्ह नोटवरती चांगलं वाटणारं काहीतरी? राहुल सर तुमच्याकडे काय? अँथनी सर, गिरीश सर, काय म्हणजे म्यूट मध्ये राहायचं असं काय नाहीये? घोषणा किंवा असं नाही, पण टॅलीचं नवीन रिलीज आलंय आता, म्हणजे विनीत सरांना कळेल. टॅली हो. प्राईम 3.0. तर हो. त्याचा इनॉग्रेशनचा इव्हेंट होता अरोरा टॉवर्स मध्ये. बर. काय म्हणायचं, ॲज अ अटेंडी म्हणून जॉईन झालो, परंतु शेवटी 10 मिनिटं लेक्चर घेऊन मग प्रोग्राम संपवला. अरे क्या बात टॅली आहे. रिलीज वाव. 3.0. आणि Super. त्याच्यानंतर टॅलीवाल्यांचं हेल्प डेस्क त्यांनी लावलं होतं, की बाबा टॅली रिलेटेड कोणाच्या काही क्वेरीज असतील तर आमचे एक्सपर्ट बसलेले आहेत. ते तर राहुल पुरे होते. 3 ते 4 लोक, नाही 3 ते 4 लोक त्यांच्या काउंटरला जाऊन आले. तिथं अच्छा. क्वेरी सॉल्व्ह होत नाही म्हणून मला विचारलं, आणि टेंटेटिव्हली मी त्यांचं सोल्युशन देऊ शकतोय त्यांना. सुपर. सो सुपर. ते कॉन्टॅक्ट सांगायला करतील पाहिजे next सर, हे week मध्ये. सांगायला पाहिजे. म्हणजे असंही नेटवर्किंग झालं, म्हणजे नाही 5-6 तास असंच तिथेही वाटून आलो. हम्म. नाही म्हणजे हे महत्वाची गोष्ट आहे ना सर. हो, Important. हो, हो, हो. आपण छोटे छोटे आपले कुठे झाले असतील ना असे आपल्याला वाटणार आहे, लोकांना काय वाटतील मोठे नाही, काय असेल ते असेल, आपण कारण आपले जरूर सांगावे. टॅली प्रॉडक्ट डेव्हलपमेंट टीम बरोबर गेले 6-7 वर्ष मी काम करतोय. सो थोडंसं हम्म. हे इन्साइट्स माहिती आहेत, म्हणजे काय कुठं केलं की काय होतं. आणि लोकांच्या स्पेसिफिक क्वेरीज असतात की बाबा आमची ही रिक्वायरमेंट आहे, हे टॅलीत कसं होतंय ते सांगा. सो ते थोडंसं मॅनेज करू शकतो. कारण टॅली, अभिनंदन, म्हणजे अभिनंदन. टॅली त्यांची जी टीम होती, दे वर टिपिकल एम्प्लॉई कॅटेगरी, की बाबा मार्केटिंग वाल्यांना तिथं त्या क्वेरी सॉल्व्ह करायला बसवलं होतं. त्यामुळे त्यांचं नॉलेज तेवढंच असतं. आम्ही ऍक्च्युअली आता मी ऑलमोस्ट 29 वर्ष मला कंप्लीट झाली आणि प्रॅक्टिसची 12 जूनला. बर. सो क्या बात. 29 वर्ष टॅली वापरतोय. सो त्यामुळे तेवढं हे सांगू शकतो. बढिया बढिया येस, थँक्यू. बढिया. अँथनी सर तुमचं काय ट्रेनिंग बिनिंग काही आहे काय? ट्रेनिंग माझं आहे आता शुक्रवार, पुढच्या शनिवारी म्हणजे सकाळी फिजिकल Batch आहे. हे घेतोय, बिझनेस मॉडेल कॅनव्हस. अच्छा, त्याचं प्रमोशन चालू आहे. कुठे काय बांद्रा काय? आमचं दहिसरला जिथे आमची मीटिंग होतात तिथेच, ते चांगलं हॉटेल आहे. बर. इन टर्म्स ऑफ फॅसिलिटीज अँड अम्युनिटीज चांगल्या आहेत तिकडे. काय बुकिंग किती झाली काय? हा, बुकिंग किती झाली फुल? बुकिंग अजून तरी काहीच नाही. ग्रेट ग्रेट. लोक नाही आता याच्यात तुम्हाला मी थोडीशी, सांगतात. नाही याच्यात तुम्हाला मी सांगितलं होतं ना मध्ये, हे लक्षात तुम्ही जरा याचं लोक विचार करा. जे मेसेज पाठवतो ना मी हल्ली, मी तुम्हाला हा. टाकतो बघा, स्पॉन्सर्ड असं टाकायचं. आपल्या ग्रुपच्या मेंबरकडनं पैसे घेणार नाहीये मी त्यात मेसेजला टाकायला. आणि बाहेर त्यांचा आता मला करायचा काही इरादा पण नाही त्याच्यात. पण त्या स्पॉन्सर्ड कंटेंट मध्ये तुम्ही टाका ना थोडं हे. चालेल हा सर चालेल. लोकांकडे पोचतो हा मेसेज. मी निवडक मध्ये जे रसिक आहेत ना सगळे त्यांना पाठवत असतो ना सर सारखं. आणि Yes. माझं इतर ठिकाणी पण टाकायचा विचार आहे, आणि फक्त निवडकच्या लोकांसाठीच करायचा विचार आहे. बाकी मला बाहेर ते पैसे मला त्यात काही इंटरेस्ट नाही करण्यात. मी सांगतो तुम्हाला की दिस इज द व्हॅल्यू. आपला हा ग्रुप असाच जपायचा आहे ना. त्यामुळे तुम्ही जरूर सांगा असेल तर. आपला आता हे रेकॉर्डिंगचा मेसेज जाईल ना माझा, त्यात आपण स्पॉन्सर मध्ये तुमचा टाकू ना तो. चालेल. लोकांनी प्रोएक्टिव्हली इंटरेस्ट घेतला तर उपयोग आहे ना त्याचा. बरोबर आहे, बरोबर आहे. आता 2000 मेसेज गेले असतील तर त्यात तुमचं 2000 ठिकाणी पोहोचेल की सर, असं काय करताय? त्याला मी कमी शेअर लेखू करतो नका. तुमच्यावर हा. छोटस. परवा कोथरूड चॅप्टरची मीटिंग होती, माझं प्रेझेंटेशन होतं बरं का. हा, तुमचं त्याला 8 लोक, गेल्या गुरुवारी झालं ना? हा त्याला 8 लोक आले होते सर. मला म्हटलं एवढे कसे काय? म्हटलं मी काय बोलवलं नाही कोणाला. मेसेज वर्क्स म्हणून सांगतो तुम्हाला. पीपल सी इट. आणि मला कमीत कमी 100 लोकांनी रिस्पॉन्ड केला की बेस्ट लक म्हणून. म्हणजे 100 लोकांनी दखल घेतली त्याची. पीपल मे कम टू यू. तुम्ही एक छोटंसं 3 लाईनचं अट्रॅक्टिव्ह काहीतरी बनवा छान, 1 मिनिट काहीतरी समथिंग, 1 लाईन है ना. विनीत तुझं पण ते लक्षात ठेव असं काय असेल तर. हा चालतंय. आणि काय नाही, माझं उद्या एक छोटी हे आहे ट्रेनिंग गुगलचं आमचं असतं ना, 246 रुपीजचं. तर कोण तुमचा इम्पॉर्टंट कस्टमर असेल, त्याचं लिस्टिंग नसेल, त्याला फायदा होऊन जाईल तेवढा.
मी लाईव्ह घेतोय, रेकॉर्ड व्हिडिओ घेत नाही, लाईव्ह घेतोय. त्या माणसाला ते कळून जाईल. आणि याच्या पुढचं पिचिंग काही नाही आहे, म्हणजे आय एम जस्ट एक ट्राईब बिल्ड करण्यासाठीच मी करतोय आता हे मेनली. असं सगळं आहे. अजून एक काय? जाता सांगता थोडस म्हणजे ना, म्हणजे लिंक्डइन वर गेली 3 महिने झाले मी सलग लिहितोय. हम्म. मधले एक 2-3 दिवस सोडले तर हम्म. फायदा असं म्हणजे मॉनिटायझेशनचा तरी नाही झाला अजून. बट त्या 3 महिन्यात मला एक जवळपास 250 फॉलोअर्स ऍड झाले. वाव. आणि मागच्या 3 महिन्यात 70,000 लोकांपर्यंत माझा कंटेंट पोहोचला. क्या बात आहे. सो कन्सिस्टन्सी मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. हो ना. जाणून घेतो. ट्विटरवर नाही जमत आहे मला अजून. ट्विटर पण ट्राय करतोय. अच्छा. बट लिंक्डइन इज गोइंग गुड सो फार. बघू आता पुढे काय होतं. खूपच छान. काय पुढे काय होणारच की काय. कन्सिस्टन्सी विन्स द रेस, बाकी काय आहे. होतं खरं. हो. चलताय. चलो. Okay. 8:52लाच आपलं संपतंय आज. क्या बात आहे. हे बढी आहे. हे हा. बढी आहे. नाही, यावेळी ठीक ऍक्च्युअली आहे. काय झालं, मला इंडिव्हिज्युअल पाठवायला जमलंच नाही मेसेज Okay. लोकांना. फक्त ग्रुपवरच टाकला ना मेसेज. इंडिव्हिज्युअल टाकले येतात लोक, पण ते नेहमी इंट्रो शेअरिंग तर कंटाळून वाटतंय. नेहमी याची इंट्रोडक्शन नाही का रे निशांत? अरे मी प्रत्येक वेळेस आहे ना, एक 15 ते 20 लोकांना जे माझ्या सर्कलमध्ये आहेत ना, म्हणजे काहीतरी व्यवसाय करतायत किंवा आंतरप्रणर आहे, रिलिजियसली पाठवत होतो. त्यातला एक जण 1-2दा येऊन गेला. आता हे बाकीच्यांना मी पाठवायचं जरा बंद करून टाकलं. नाही, ठीक आहे ना. आपल्याला काय तशी भाऊगर्दी नकोच आहे आपल्याला रे. हां. नाही, नकोच. आणि मला वाटलं होतं की ते चांगली लोक आपल्या असायला पाहिजे अशा अर्थाने. आणि ऍक्च्युली वेन वी डोंट गेट ना, वी क्वेश्चन आवसेल्फ ना, हे काय होणार. म्हणून तर मी तर म्हटलं पुढच्या वेळी तिकडे आपण जाऊन बघू. शेवटी आपल्याला ग्रुपवरती शेअरिंग होतच ना त्याच्यात. बरोबर. अरे परवा PMA मध्ये काय सुंदर झालं त्या बाई प्रत्यक्ष आल्या, वेदवती राजे म्हणून होत्या. अरे काय फॅन्टॅस्टिक बोलल्या त्या. थर्मॅक्स आणखीन याच्यामुळे चीफ मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट त्या. तुम्ही मला त्या कंपनीचं नाव विचारत ना काहीतरी, अँथनी सर? काय नाव विसरलो मी. मॉरिस गॅरेजेस होता ना? नाही, मॉरिस गॅरेज नाही. दुसरी कंपनी आहे कुठली. MG? नाही हो, नाही सर, ऐक. अच्छा. चायनीज कंपनी आहे आणि 1943 सालची कंपनी, आणि दे हॅव एंटर्ड इन टू मोस्ट प्रीमियम सेगमेंट ऑफ हे जनरेटर्स. आणि जनरेटर म्हणजे लो एंडचे जनरेटर नाही, जे लोक 8-10 कोटीचा फ्लॅट घेतात ना, त्या बिल्डिंग लागणारे जनरल सेट्स, त्याच्यात ते एंट्री केली त्यांनी. तर त्यांनी ते कसं केलं ते सांगितलं ना, खूपच सुरेख होतं ते. तर ते मी टाकलं ते एक्सेप्ट. आणि आपला ग्रुप असाच राहू द्या. कशा करता त्यात गर्दी पाहिजे आपल्या कंटेंटची, नाही का? आपले एक्सेप्ट आपण टाकत राहू, त्यांनीच जास्ती रिचनेस वाढतो. तुम्ही काहीतरी मध्ये एखादं आर्टिकल टाकता, ते वाचल्यानंतर बरं वाटतं जरा. चलताय. चलो. ओके. आता हे रेकॉर्ड टाकीनच बघू मग, है ना? ओके. गुड नाईट.